ए केदार चल चल चल. वहिनी वहिनी अहो पूजा झाली. ईशा आली होती ना बोलवायला, तुम्ही का नाही आलात बाहेर? हाँ हाँ काय झालं वहिनी, तुम्ही ठीक आहात ना? हो हो. हाँ. हे कुठे? भाऊजी ना, भाऊजी बाहेर आहेत. अहो आरती सुरू करतोय, लवकर या. हा त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव. कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावात् करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम हरे राम. बोलो श्री सत्यनारायण महाराज की जय. हरे राम हरे राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. देवा, माझं एकच मागणं आहे, मला हिम्मत दे. माझ्या मुलाला सगळं खरं सांगण्याची, मीच त्याचा गुन्हेगार आहे हे कबूल करण्याची, आणि तो देईल ती शिक्षा भोगण्याची मला ताकद दे देवा. काय नाव म्हणालीस? JPC फार्मास्युटिकल कंपनी. पण मग त्या कंपनीबद्दल तुला का माहिती हवी आहे? सर माझ्या आत्याचे मिस्टर, त्यांना गोळी लागली होती तिकडे. व्हॉट? हां, आणि त्याबद्दल आमच्याकडे काहीच माहिती नाहीये. त्याच संदर्भात मला जरा माहिती हवी होती, म्हणून मी तुम्हाला भेटले. आय सी. पण मला हे कळत नाही, या संदर्भात तू मलाच काय अप्रोच झालीस? थँक्यू. मी तुम्हाला म्हणाले ना, मला खांडेकरांकडनं कळलं तुमच्याबद्दल. मला हेही माहिती आहे की तुम्ही MNN मध्ये काम करायचं. तिकडे तर सगळेजण तुमच्याबद्दल चांगलंच बोलतात. तिथे सगळेजण असं म्हणतात की शेखर सरांसारखा रिपोर्टर कोणीच नाहीये, आणि इथून पुढे कधी होणारही नाही. सर, मला तुमच्या कामाबद्दलचं तुमचं असलेलं डेडिकेशन आणि पॅशन याची कल्पना आहे. मला माहिती आहे की एखादी न्यूज किंवा एखादी इन्फॉर्मेशन मिळवण्यासाठी तुम्ही तुमचा जीवही धोक्यात घातला, काहीच पुढे मागे पाहिलं नाहीये. आणि या सगळ्यांमध्ये मी माझी फॅमिली गमावली, हे सुद्धा तितकंच खरं आहे. सॉरी. नाही, त्या दिवशी जे काही झालं ते असं चुकून माझ्या समोर आलं. आय एम सॉरी. ना इट्स ओके, डोंट बी सो फॉर्मल. काय ना, त्या दिवशी कशाचीही पर्वा न करता तू माझी आणि इराची भेट घडवून आणलीस. माझ्यामुळे कौशिकी तुला किती बोलली सुद्धा. सो नाव इट्स माय टर्न. पण त्या फॅक्टरीबद्दल मला आत्ता तरी फारशी एवढी काही माहिती नाही आहे, कारण तेव्हा नेमकं त्या केसवर मी नव्हतो. पण आय कॅन डू वन थिंग. मी माझ्या सोर्सेसकडून काही इन्फॉर्मेशन मिळते का ते बघतो. मला थोडासा वेळ लागेल. येस, ऑफकोर्स. सर, तुमची छोट्यातली छोटी मदत सुद्धा माझ्यासाठी खूप महत्त्वाची ठरू शकते. डोंट वरी.
मी माझ्याकडून शक्य होईल तितकी तुला मदत करेन. थँक्यू. आणि आपण भेटलो होतो किंवा मी ह्या संदर्भात तुमच्याकडे मदत मागितली आहे ह्याबद्दल कोणाला सांगितलं नाही तर डोंट वरी, मी नाही सांगणार कोणाला. थँक्यू. एकच मिनिट मला जरा